या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दोन कोन तेव्हाच एकरूप असतात जेव्हा त्यांची मापं समान असतात. आणि एकरूपतेची व्याख्या समजून घेण्यासाठी आपण दृढ रूपांतरण या संकल्पनेचा वापर करणार आहोत. या व्याख्येनुसार दोन आकृत्या एकरूप असतात जर आणि तरच अशा काही दृढ रूपांतरणांची मालिका अस्तित्वात असेल ज्यामुळे एक आकृती दुसऱ्या आकृतीवर तंतोतंत जुळेल. आता तुम्हाला प्रश्न पडेल की दृढ रूपांतरण म्हणजे काय? तर ही अशी रूपांतरणं किंवा परिवर्तनं असतात ज्यामध्ये दोन बिंदूंमधील अंतर आणि कोनाचं माप कायम राहतं. चला तर मग हे अधिक सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी आपण दोन एकरूप कोनांपासून सुरुवात करूया आणि मी तुम्हाला दाखवून देईन की त्यांची मापं समान असतात. आपण हे सिद्ध करणार आहोत. त्यामुळे आपण असं मानूया की हे दोन कोन एकमेकांची एकरूप आहेत. आता एकरूपतेच्या दृढ रूपांतरणाच्या व्याख्येनुसार याचा अर्थ असा होतो की इथे अशा काही दृढ रूपांतरणांची मालिका आहे ज्यामुळे कोन एबीसी हा कोन डीईएफ वर तंतोतंत जुळेल. आणि दृढ रूपांतरणाच्या व्याख्येनुसार या प्रक्रियेत कोनाचं माप बदलत नाही, ते कायम राहतं. त्यामुळे जर तुम्ही डावीकडला हा कोन उजवीकडल्या कोनावर तंतोतंत जुळवू शकत असाल आणि हे करताना तुम्ही अशा रूपांतरणाचा वापर केला आहे ज्याने कोनाचं माप बदलत नाही, तर साहजिकच त्या दोन्ही कोनांची मापं समान असली पाहिजेत. यावरून आपल्याला समजतं की कोन एबीसीचं माप कोन डीईएफच्या मापा एवढं आहे. अशा प्रकारे आपण हे सिद्ध केलंय की जर दोन कोन एकरूप असतील तर त्यांची मापं समान असतात. आता आपण हे उलट बाजूने सिद्ध करूया. तर आता आपण असं मानूया की कोन एबीसीचं माप हे कोन डीईएफच्या मापा एवढं आहे आणि हे दोन्ही कोन एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला फक्त हे सिद्ध करावं लागेल की इथे नेहमीच अशा दृढ रूपांतरणांची मालिका असते जिच्यामुळे कोन एबीसी हा कोन डीईएफ वर तंतोतंत जुळेल. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण या कोनांची एक आकृती काढूया. इथे एक पटकन कोन एबीसी काढतो. हा असा आपल्याला माहिती आहे की कोन हा एकाच बिंदूतून सुरू होणाऱ्या दोन किरणांनी तयार होतो. त्या बिंदूला आपण शिरोबिंदू म्हणतो. तर हा आपला कोन एबीसी आहे आणि आता मी कोन डीईएफ काढतो. तो साधारण असा दिसत असेल आणि हा आहे कोन डीईएफ. आता आपण आपले पहिले दृढ रूपांतरण करूया. आपण कोन एबीसीचं असं स्थानांतर करू की त्याचा शिरोबिंदू बी हा बिंदू ई वर येईल, तंतोतंत बसेल. आणि जर आपण असं केलं तर आपला कोन एबीसी साधारणपणे असा दिसेल. बिंदू बी आता बिंदू ई वर आलेला आहे. बिंदू ए इथे कुठेतरी आहे, हा इथे, आणि बिंदू सी इथे कुठेतरी येईल. काही वेळा तुम्ही याला ए प्राईम आणि सी प्राईम असंही लिहू शकता. यानंतर पुढची पायरी म्हणजे कोन एबीसी त्याच्या शिरोबिंदू भोवती म्हणजेच बी भोवती असा फिरवेन की किरण बी सी हा किरण ई एफ वर तंतोतंत जुळेल. आता तुम्ही तो संपूर्ण कोन अशा प्रकारे फिरवणार आहात की ज्यामुळे किरण बी सी हा ई एफ वर तंतोतंत जुळेल. आता तुम्हाला वाटेल की बिंदू सी हा बिंदू एफ वरच आला पाहिजे, असं नाही. कारण ते त्यांच्या शिरोबिंदूपासून वेगवेगळ्या अंतरावर असू शकतात, पण त्याने काहीही फरक पडत नाही. किरण हा त्यावर असलेल्या कोणत्याही बिंदूंनी दर्शवता येतो. त्यामुळे आता जर तुम्ही हे परिवलन केलं आणि किरण बी सी हा किरण ई एफशी तंतोतंत जुळला तर ते दोन्ही किरण समान होतील, कारण कोन एबीसीचं माप हे कोन डीईएफच्या मापा एवढं आहे. यावरून आपल्याला हेही समजतं की किरण बी ए हे आता किरण ईडीशी तंतोतंत जुळेल. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला दृढ रूपांतरणांची अशी एक मालिका दिली आहे जी नेहमीच काम करेल. जर तुम्ही असं स्थानांतर केलं की शिरोबिंदू एकमेकांवर जुळतील आणि नंतर ते असे फिरवले की एका कोणाचा खालचा किरण दुसऱ्या कोणाच्या खालच्या किरणाशी तंतोतंत जुळेल, तर तुम्ही असं म्हणू शकता की त्या दोन्ही कोणांचे वरचे किरणही आता एकमेकांशी जुळतील, कारण त्या दोन्ही कोणांची मापं समान आहेत. आणि याच कारणामुळे ते दोन्ही कोन आता एकमेकांशी पूर्णपणे जुळतील आणि म्हणून आपल्याला समजतं की कोन ए बी सी आणि कोन डी ई एफ हे एकरूप आहेत आणि आपली सिद्धता पूर्ण झाली आहे. आपण या विधानाच्या दोन्ही बाजू सिद्ध केल्या आहेत. जर दोन कोन एकरूप असतील तर त्यांची मापं समान असतात आणि जर त्यांची मापं समान असतील तर ते एकरूप असतात.